नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षांकडून उमेदवारी तिकीट मिळावी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी. पाहूया पुढे उमेदवारांचं नेमकं काय म्हणणं आहे. कशा प्रकारची तयारी? आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी जिल्हाध्यक्ष आहे उत्तर मुंबईचा, आणि माझा वार्ड क्रमांक आहे 3 आणि वार्ड क्रमांक 26. या दोन्ही प्रभागामधून मी उमेदवारी पक्षाकडे मागितलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी माझ्या विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मग झोपडपट्ट्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, महिलांचा अन्य अत्याचाराचा प्रश्न असेल, बेरोजगाराचा प्रश्न असेल आणि विभागामधील काही ज्वलंत समस्या असतील, म्हणजे शौचालयाची समस्या असेल, लाईटीची समस्या असेल, रोड समस्या असेल, आज काम करून सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मित्रपक्षांनी चांगला सन्मान द्यावा आणि मित्रपक्षाला सत्तेमध्ये घ्यावं अशी आमची भावना झालेली आहे. वार्ड क्रमांक 3 हा मुंबई प्रवेशद्वार असल्यामुळं त्या ठिकाणी मागासवर्गीय आणि आदिवासी, मराठा आणि उत्तर भारतीय समाजाची मोठी ताकद आहे. त्यामध्येही आपले बौद्ध समाजाची मोठी ताकद असल्यामुळं तो विभाग आम्हाला महायुतीमध्ये सुटावा असे आम्ही नम्र निवेदन केलेलं आहे. त्याच पद्धतीने मागाठाणे विधानसभेमध्ये 26 नंबर हा एससी झालेला आहे. त्या ठिकाणीही रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे. आमचा समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहिलेला आहे. परंतु अगोदरच्या नगरसेवकांनी जे उभाटाचे नगरसेवक होते, या लोकांनी त्या विभागामध्ये काम केलं नसल्यामुळं आता येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाला प्राधान्य द्यावं आणि रिपब्लिकन पक्ष हा निश्चितच यश संपादन करेल आणि ज्या काय राहिल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम आणि आपल्या प्रभागासोबत मुंबई विकसित करण्याचं काम रिपब्लिकन पक्ष करेल अशी आम्हाला खात्री वाटते.